एक गँग आहे आमच्या कार्यकर्त्यांनी आणि तिथल्या स्थानिक नागरिकांनी म्हणजे टँकर पकडला देखील होता, पण त्या कार्यकर्त्यांवरती दमदाटी करण्यात आली, त्यांच्यावरती हत्यारं काढण्यात आली आणि मग ते कार्यकर्ते नागरिक मागे आले आणि ते दर 2 दिवसांनी ते केमिकल त्या नाल्यात सोडत आहेत. कायद्याचं धाकच राहिलेलं नाही, पोलिसांची गस्त नाही. अख्ख्या विटाव्यामध्ये घनसोलीमध्ये नागरिकांना त्या दुर्गंधीचा इतका त्रास होतो आणि त्याच्यातनं येणाऱ्या वायूमुळे श्वासोश्वासाचा त्रास होतो. तक्रारी करून कंटाळले, पुरावे मिळालेत. हा काय आकाशातनं येत नाही ना, किंवा जमिनीतनं काही येत नाही. याचा शोध जर महानगरपालिकेचं म्हणजे जे कक्ष आहे, एन्व्हायरमेंटचा जो कक्ष आहे किंवा पोलीस आहे, त्यांनी लक्ष घातलं तर हे होणार नाही. कोण लक्ष घातलं? पण अशाच प्रकारे जलप्रदूषण होत आहे, त्याच्यामुळे जलप्रदूषण होत आहे, वायू प्रदूषण होत आहे, सगळे प्रदूषण होत आहेत. माणूसच प्रदूषित व्हायला लागला, त्याला करायचं काय?